मस्त बेकार झाली ट्रॅफिकमध्ये 5 मिनिटात झाले. हर हर शंभो शिव शंभो गणपती बाप्पा मोरया. चला निघूया, आपलं झालेलं आहे दर्शन. आता इथून बाहेर पडायचं आहे. पण इथं आहे ती शिवसृष्टी पुणे. किती सुंदर असा देखावा बनवला आहे, सुंदर असं प्रहसन बनवलं आहे, सुंदर असं आखीव रेखीव कामं केलेत. हे सुंदर असे छोटे छोटे मॉडेल बनवले आहेत सगळे किल्ल्यांचे. त्यांची स्टोरी लाईन एक प्रॉपर, महाराजांची स्टोरी लाईन प्रॉपर खूप सुंदर बनवलं आहे. 600 रुपये ना वर्थ होते आणि हे तर फक्त 20% आहे. अजून 100% काम व्हायचं बाकी आहे, म्हणजे 80% व्हायचं बाकी आहे. तेव्हा तर प्राइजेस जास्त असतील मे बी, पण वर्थ होईल. तुम्ही येऊ शकता. स्कूल पिकनिक, कॉलेज पिकनिक, ग्रुप आउटिंग, कंपनी आउटिंग, फॅमिली आउटिंग पण तुम्ही करू शकता इकडे. खूप भारी होतं, खरंच खूप आवडलं. त्यांची इंटरव्ह्यू घ्यायचे होते मला, बट स्कूलचे पब्लिक एवढी होती ना, त्यांना मॅनेज करायला मला टाईम नव्हता भेटत. मग ते बोलले की सर पॉसिबल नाही होणार. मग बोललो चालेल, काही इश्यू नाही, ते तुमचं काम आहे पहिलं करा. आमचं आपले थोडी पेडवालं काय आहे की तुम्ही ते सोडून इकडे या, असं सीन आहे. बाबा काय घेऊन निघाला मार्बल. पण खूप भारी वाटलं यार. आपला इतिहास असा एवढ्या चांगल्या पद्धतीने फर्स्ट टाईम असं बघितलं मी, दाखवलं आहे. हां, बघितण्यापेक्षा दाखवणं महत्त्वाचं होतं आणि एवढ्या सुंदर प्रकारे त्यांनी दाखवलं ना. हां, एक नंबर भाई, एक नंबर. फक्त हे असंच जतन करून ठेवलं पाहिजे, हे बंद नाही झालं पाहिजे बस. चला आता आपल्याला जायचं आहे दगडूशेठ गणपतीकडे, स्वारगेटच्या साईडला. खूप दिवसांपासून, वर्षांपासून इच्छा होती माझी की दगडूशेठ गणपतीला जायचं. गणपतीत पण आमचा प्लॅन झालेला जायचा, पण पोरं म्हणले की प्लॅन बदलतात आणि प्लॅनचे लागतात. म्हणून मग आता ठरवलं, आलं आहे तर जाऊनच येऊया. काय बोलता राव, तुम्ही पण येत आहे ना माझ्याबरोबर? हा, डब्या मध्येच ना मी असा डब्बा बघतो रे आरशात आणि मला ना दिसत नाही माझ्या हातामुळे. कधी कधी माझी अशी फाटते ना, मग भाई बोलू डब्बा पडला का काय, माझे लगेच फाटते चायला. मला भाई डब्बा पडला तर लय महागात पडेल, मला नुकसान होईल कितीचं. डब्बा पण जाईल, सामान पण जाईल, मागचा पण मरेल. हा ना भाई, गाडी बिडी आली चुकून तर लय लफडा होईल. आम्ही गड्या डोंगरच राहणार. ट्रॅफिकच लागणार आहे आता, माहिती नाही किती लागेल, पण 9 किलोमीटरसाठी अर्धा तास दाखवते. म्हणजे बघा किती जॅम आहे इथे. आणि हे तर ऑफ सीझन आहे, म्हणजे ऑफ टाईम आहे. तरी पीक टाईमला तर काय लागेल, वांदे होतील. हे एकमेकाला साईडच देत आहेत यार इथे, कसे पण जातात कुठून पण. मामाला उडवून घेऊन जाऊ का आता? इथे जागोजागी रस्त्याची कामं चालू आहेत ना, त्याच्यामुळे थोडा जाम झाला. एकदाच झाला ना हा भाई, मुंबई बँगलोर. आहा म्हणजे आहा होईल, खतरनाक काम होईल एकदम. झाला पाहिजे लवकर. चला आपण जाऊ. भाई कोणत्या आता, हे बोलते की या हायवेवरती चढ बोलते मला. इथे बाईक अलाउड आहेत का? हा झाला, एक बाईकवाला गेलाय, हे पण आहेत. चला जाऊ शकतो. असं भाई बघायचं आधी पुढचं जातं आहे, कारण हे पोरगाय का पोरगी काहीच कळलं नाही. एवढं मोठं घातलं आहे, चिलकत घातलं आहे काय. मुंबई पोलीस का महाराष्ट्र पोलीसवाला आहे. पोलिसाचं हे लावलं आहे 003 MS04. काय बोलायचं, सगळं म्हणजे उलटच काम आहे भाई. अरे भाई तुला जायचं नाही, साईड दे काका, मला तरी जाऊ दे यार. खरंच डेंजर चालवतात. मी भाई एकदम बघून बिघून चालवते, जास्त मस्ती करत नाही. मी माझ्या ह्याच्यात आहे तरी त्याला वाटायचं त्याला हे करतो म्हणून तो माझ्या यायचा चायला मरणार आहे. त्याच्याकडं ना आरसे आहेत काय आहेत, तरी काटकुट करतोय आणि जातोय. सारसबागेच्या इकडे येतोय, म्हणजे थोडा वेळच बाकी आहे सारसबागेला. 2-3 किलोमीटरचा बाय. आणि हे बोलते की लेफ्टलाच ठेवा, लेफ्टलाच ठेवलं आहे मी. पण पुढे काय, पुढे ब्रिज चढायचं का नाही हे कोण सांगणार? गुगल. आता बोलतो फ्लायओव्हर घे. हे जे अर्धवट सांगते, अर्ध इकडं सांगते, अर्ध तिकडं सांगते. ठीक आहे. हे भाई गर्दीच आहे. अयो आता मी इथून घालणार होतो साईडून.
भाई ते काय यार, कसे चालवतात हे, अर्धा वेळ तर फोनवरतीच असतात हे, बाकीचं कसं करतील मग. समोर आपले आहे सारसबाग आणि आपण आलोय सारसबागेला. पहिल्यांदा हिस्ट्रीमध्ये आपण सारसबागला आलोय. ही सारसबाग आला, जाम मोठी आहे सारसबाग, मला वाटलं छोटा असेल. अरे बाबा बाबा खूपच मोठा आहे. चला आपलं आधी दगडूशेठ गणपती आहे, मग बघू पुढचा प्लॅन. समोर मला वाटतं शनिवार वाडा आहे आणि 900 मीटरवरती 800 मीटरवरतीच गणपती बाप्पा आहे असं वाटतं मला. समोरच आहे, मी पोचलो आहे आय थिंक. बघूया आता काय होतं आहे. गणपती बाप्पा मोरया. नाही पुढून राईट घ्यायचं मग गणपतीकडे जायचं. हा नाही पुढचा राईट. गर्दी आहे काय ग भाई, कसला वाडा आहे ग. हे कुठे थांबलेत. भाई सबस्क्रायबर. हा राईट घेतला. लाईन बघा केवढी मोठी आहे. रामा बाप. मित्रांनो आपण आलो लाईनीमध्ये शेवटी. बघा रांग, बघा रांगच रांग चालेल. लालबागचा राजाचं दर्शन सेम फील येतो म्हणजे कधीपासून एवढं डोक्यामध्ये करायचं दर्शन घ्यायचं. आज योगायोग आला आहे आणि आपण दर्शन घेतो. चला मित्रांनो दर्शन झालेलं आहे. पण 5 मिनिटात झालं आहे. चरणी दर्शन झालं पाहिजे. मग बोलूया. चला सफल राईट सफल. तर भाई पेढे मोदक घेतला, प्रसाद घेतला देवाच्या इथला. काहीतरी घरी नेलं पाहिजे ना, हे नेऊया. चला भाई, अनएक्सपेक्टेडली खूप भारी काम झालं. घरी गेल्यानंतर वेळ करून मित्रांनो दर्शन झालं गणपतीचं. आता आपण निघालो वाईला. आपल्याला जायचं आहे वाईला. आता इथून युटर्न मारायचं आहे. आता कसं मारू युटर्न, तिकडे जायचं आहे मला. बापरे, युटर्न मारायला जरा अवघडच होणार आहे काम. कार्यक्रम अवघड होणार आहे. जर हे गाडीवाल्याने जायला जागा दिली म्हणजे बरं होईल. हां थँक्यू. हां चालेल चालेल चालेल. चला आपल्या गाडीला जागा भेटली ना, आता आपण जाऊ ना. चला जरा हे गर्दीतून बाहेर निघतो, मग तुमच्याशी जरा गप्पा मारतो, महत्त्वाच्या गप्पा मारतो. चला मित्रांनो आपण पुण्यातून निघालो आहे. आपल्या घराच्या दिशेने परतीचा प्रवास चालू आहे. लफडा काय झाला माहिती आहे का, रॉंग वेमध्ये गाडी घातली. तिथे हे लावलेलं त्यांनी काय साईनबोर्ड, पण मॅपवरती दाखवत होतं की जाऊ शकतो, म्हणून मी गाडी घातली आणि पोलिसांनी धरला. आता ह्या ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे. तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो, ते बाहेर निघतो आधी. मित्रांनो पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये आपलं स्वागत आहे. आणि गाडी असली गरम झाली ना, मला चटके बसत आहेत, चटके. माझ्या मांड्यांना चटके बसायला लागलेत. काय सांगू तुम्हाला, आपल्या घरला जायचं आहे, घरला. खूप आता हालत बेकार झाले. तर काय सांगू तुम्हाला पुढे जाऊन सांगतो. या ट्रॅफिकमधून बाहेर निघल्यावर सांगतो बाकी सगळी कहाणी. काय झालं, काय लफडा झालं, मी काय केलं, मग तुम्ही काय केलं पाहिजे. भावानं आता एकदम अशी थंडीची लाट पसरले पुण्यामध्ये. मला गारगार गारगार लागते. असं हवा पास होते ना माझ्या जॅकेटमधून, मला अजूनच गार लागते. मजा येते. ट्रॅफिकमधून जरा असा बाहेर आलं, जरा मोकळा रोड भेटला आहे, जरा आता मोकळं वाटतं आहे.
आणि थंड थंड पण वाटतं. त्यामुळे जरा आता मी चिलमध्ये रील आहे, त्यामुळे आता मी चिलॅक्स आहे, चिलॅक्स. आता गाडीमध्ये पेट्रोल भरायचं, पण माझं चाललं आहे की हायवेच्याच पंपाला भर, कारण की इथं जर थांबलो तर मग कायमचंच थांबलो. इथं एवढी गर्दी होते ना थोड्या वेळात, नको नको होते मला. आणि हे जे मेट्रोज बघून ना मला बँगलोरसारखं वाटते पुणे. बघा पहिल्यांदाच मी बघतोय, सही वाटते यार. तुला असं वाटते 3D काहीतरी बनवलंय, लाईटीचं फक्त दिसतंय यार. वाव, भारी आयडिया आहे ना. पेंटिंगचा खर्चा ना कशाचा, फक्त लाईट लावा आणि झालं काम. नाशिक, शिर्डी, भोसरी, आपल्याला जायचं आहे मुंबई. मला एकदा इथून बाहेर निघू द्या रे, मग मी तुम्हाला सगळी स्टोरी इन डिटेल इन डेप्थ सांगतो काय काय झालं माझ्याबरोबर. तर मित्रांनो, आपण आलो तर देहू रोडवरती आणि आपण निघालो आपल्या घरी कोपाखेडला. तर तिथे काय झालं, तिथे होती नो एंट्री. तिथे साईनबोर्ड लावलेले, पण मी मॅप बघून मॅपमध्ये दाखवत होता म्हणून मी डायरेक्ट गेलो. साईनबोर्ड नाही बघितलं आणि डायरेक्ट गेलो आणि पोलिसांनी धरला. माझ्यासमोर पोलीस दुसऱ्याने धरत होते. मला वाटलं लायसन नाही, हेल्मेट नाही म्हणून त्यांना धरत आहेत. मी फुल चॉडमध्ये गेलो आहे आणि मी फुल चॉडमध्ये गेलो. बोललो मला काय धरणार, मग घेतलं साईडला. बोलतोय लायसन दाखव. मला वाटलं लायसनमुळे दाखवलं. बोलतोय फाईन भर. बोललो कसरा, नो एंट्री. बोललो साईन कुठे आहे, ते तो बघ. बोललो साईन. बोललो सर मॅपमध्ये दाखवते ना दादा. बोलतोय मॅप चुकीचं दाखवतो, पण तुम्ही साईन बघितला पाहिजे. बोललो आईच्या गावात. बोललो दादा जरा बघा, आपलं नका मारू, कशाला गरीब आहे पण, असं तसं लेले केलं. सोडलं मला. आणि मग त्याच्यासाठी मी दर बदर की ठोकरे खाते हुए फिर गया. जाऊ द्या, शेवटी सुखरूप सुटलो आपण, ते महत्त्वाचं आहे. चला, होतं आयुष्यात अशा छोट्या छोट्या गोष्टी होतात, पण एवढा फनी मुमेंट होता ना की मी एकदम चॉडमध्ये, भाई काय रे भाई कामाला अडवत आहे असं तसं बोलतो आहे. माझी आता एनर्जी फुल डाऊन आहे. आता मला पेट्रोल भरायचं पहिलं, आणि हे ट्रॅफिकच असं कंटिन्यू ट्रॅफिक आहे आता. पेट्रोल पेट्रोल, चला भाई पेट्रोल भरू आणि मग बाकीची गोष्टी करू. साधं पेट्रोल. नमस्कार. साधं पेट्रोल पॉवर. साधं साधं. किती करायचं? फुल करा. खाली उतर लागेल. 120.77 पैसे लिटर आहे. क्या बोला तूने? 120 शेल आहे. अरे बाप, नको नको, 120 मरल मी. बरं झालं आधी सांगितलं. चालेल, धन्यवाद. बापरे, आयला 120. चड्डी काढून देऊ का माझी? किस कलर की चड्डी पहने हो? एवढं महाग शेलचं पेट्रोल पंप, एवढं महाग. जाऊ दे, पुढे आपण अवकाळीत जाऊ, इंडियन ऑइलचं पेट्रोल पंपावरती भरू. नंतर गाडी आता स्किड झालेली आहे. इंडियन ऑइलचं पण आहे पुढे, तिथे जाऊन भरू. एवढं काय, पेट्रोलच भरायचं आहे ना, इंडियन ऑइलचं भरू. नाहीतर HP पण आहे का पुढे? HP पण पुढे आहे. चला HP भरू. मग ना पूर्ण सोमाटणे टोलच्या इथे आलं. पूर्ण रस्ता पुण्याच्या आतून काढून मला डायरेक्ट इकडे फेकलं देहू रोडवरतो. पुण्यातून बाहेरून काढला असतं, तिथून डायरेक्ट एक्सप्रेसवेला तरी चालला असतं रे. एवढा आतून काय काढला मला काय माहिती. मे बी ट्रॅफिकमुळे पुण्याच्या, त्याच्यामुळे. ठीक आहे, चला आता पुढे ते पेट्रोल पंपवरती पेट्रोल भरू आणि मग जाऊ आपण आपल्या घरी. तर मित्रांनो, आपण आता HP पंपावर आलो. आपल्या इज्जतमध्ये आलो आहे, इज्जतमध्ये, की पेट्रोल भरलं पाहिजे गाडीत. कोण आहे इकडे काय एंडला? ॲव्हरेज पण सांगतो किती निघाली. 329 चालली गाडी. एक मिनिट करा. फुल साधा पेट्रोल पॉवर ना? साधा साधं पॉवर म्हणलं नाही साधं बोललो. ते काय साधं पेट्रोल चालतं, काय इश्यू नाही येतात. मित्रांनो, तर पेट्रोल पंपावरती जरा रिलॅक्स होऊया. मगापासून अवस्था बेकार झाली. ट्रॅफिकमध्ये नुसते दुखायला लागलं, सगळं बनबनलं. बोललो जरा रिलॅक्स होऊ, थोडा सुसू करू आणि मग पुढचा प्रवास करू. ट्रॅफिकमध्ये हाल होतात. हायवेला काय वाटत नाही, ट्रॅफिक खतरनाक बेकार.
मी पेट्रोल पंप पे भाई पानी भी पीते, एक कोल्ड कॉफ़ी मारते. चला झालं आहे ब्रेक कंप्लीट. आता गाणे ऐकत जातो मी मस्तपैकी. तर माहिती नाही मी व्हिडिओ बनवलं का नाही बघू. मध्ये काय झालं काय आलं तर करतो, नाही तर डायरेक्ट घरीच भेटू. चला गणपती बाप्पा मोरया. आणि आपली गाडी टोटल चालली 329 आणि आपण पेट्रोल भरलं आहे 10 लिटर. म्हणजे आपल्याला 32चा ॲव्हरेज भेटला आहे. 32.5 पकडा, चांगला भेटला ॲव्हरेज, चांगला ॲव्हरेज भेटला आपल्याला 32चा. ठीक आहे चला मित्रांनो, आपण आता वर्सोली टोलला आलो आहे. 8:20 झाले आहेत आणि मला मॅपमध्ये दाखवते 10:10ला पोचू आपण घरी. बघूया किती मी कवर करू पाहतोय का नाही काय होतं. 8:24ला आपण लोणावळ्यामध्ये आहोत, पण इथे थोडं ट्रॅफिक आहेच. हे लोणावळ्यात कधी ट्रॅफिक नाही भेटणार असं होणारच नाही. थोडं आहे पण काय करता. निघूया. मगनलाल चिकी लाल आज नाही घेते आपण मगनलाल चिकी, कारण की आज आपल्याकडे दुसरा आहे, गणपतीचा प्रसाद आहे. त्याच्यामुळे लोणावळ्यातलं ट्रॅफिक 10 मिनटं झाले मी इथंच मरतोय. काय सांगू तुम्हाला. एका साईडून कुठून तरी निघता येईल असं बघतोय मी. चला एक साईड भेटली मला. थांबा रे थांबा, थांबे भाई. काय झालं इथे एवढा जॅम लागलाय. भेंडी एवढे क्रश प्लेटचा वास येतो ना. हे बघ ना केवढा मोठा जॅम आहे. तिकडून यायला पाहिजे होतं मी. आय थिंक ते इकडं जायचे क्लिअर करतायत मग सोडणार. ती मोठी लाईन, काय ती लाईन ऐक. बापरे बापरे काहीतरी ॲक्सिडेंट झालाय, काहीतरी मसला झालाय एवढ्या सगळ्या गाड्यांचे. अयो रामा राम 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 राम, अयो रामा. ओय ओय यांची काय क्लच प्लेट गेली गाडीची का. बाबो बाबो 2 गाड्यांमुळे सगळ्या गाड्या थांबल्यात. बाप रे बाप. चला झाला आपला सुटला. अडकला बाई. किंवा खोपोलीच्या लाईटी दिसतात मस्त. हां बाई लोक 8:53 झालेत आणि आपण खोपोली अर्धी क्रॉस केले. अजून बाकी आहे आपल्याला अजून जायचं आहे ऑलमोस्ट 60 to 70 किलोमीटर्स पकडा. 60-70 पण नाही, कमीच. ठीक आहे चला बघूया कधी पोचते आपण. जाऊया आरामातच चाललं, काय घाई गडबड नाही करत. ह्या 4 तासाचा जो प्रवास असतो ना, ते त्याच्या एवढं सुख ना तुम्हाला कधीच भेटणार नाही. त्या 4 तासाने एवढं भारी वाटतं ना. असं भन्नाट तुम्ही जाऊ शकता ना आणि पाहिजे तेवढं डिस्टन्स कवर करू शकता. चांगली स्पीड मेंटेन करू शकता, मध्ये काय अडथळे येणार नाही आणि तुम्हाला नुसती मजा येईल. म्हणून मी निघतो तेव्हा सकाळी निघतो. मॉर्निंगला लांबचा पल्ला असतो तेव्हा. हे जवळच्या जवळ इथे काही इश्यू नव्हता, आरामात उतरून जायचं होतं. मित्रांनो 9:20 झालेत आणि आपण शेडूंग टूरला पोहोचलो. आता फक्त किती 20 ते 25 किलोमीटर आपल्याला लागतील. मला गाणं ऐकायला येतं का माहिती नाही, पण दिसत असेल मी कोणतं गाणं ऐकतोय. महाराजांची गाणी ऐकत येतं. फुल प्रवास मस्त चालला आहे. कसा एवढा इथपर्यंत झालं कळालंच नाही, गुंग झालेलो. तर मित्रांनो राईडवरून आपण घरी आलो आणि एकदम खच्ची कुठली जवळची असो लांबची राईड असो, घरी आलं ना बाई पहिलं अडवायचं असतं. आणि एकदम भारी वाटलं शिवसृष्टी बघून, गणपतीचं दर्शन घेऊन. तर आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्हाला काय आवडलं, अजून काय इम्प्रूव्ह करू शकतो आपण. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. So please subscribe करा, सरा करा, सर.